नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी सुदर्शन सुर्वे आपलं मनापासून स्वागत करतो. समुद्राच्या लाटांचा मंद आवाज कानावर पडतोय. संध्याकाळची सोनेरी किरणं कोकणच्या किनाऱ्यावर अलगद पसरलेली आहेत. आकाशाला भिडणारी, वाऱ्यावर डोलणारी नारळाची झाडं जणू समुद्राची संवाद साधत उभी आहेत. लाल मुरमाड मातीत रुजलेल्या काजूंच्या बागा शांतपणे आपली कहाणी सांगतायत. आजची गोष्ट आहे त्या झाडांची, त्या मातीतल्या कष्टांची आणि अर्थसंकल्प 2026 झालेल्या एका महत्त्वाच्या घोषणेची, जी कोकणाच्या भविष्याला नवं वळण देऊ शकते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नारळ प्रोत्साहन योजना आणि भारतीय काजू व कोको अभियान 2030 जाहीर केलं आहे आणि कोकणात चर्चा सुरू झाली. ही योजना नेमकी काय आहे? फक्त घोषणा की खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवणारी ठरणार? चला शांतपणे सविस्तर जाणून घेऊया. कोकण म्हटलं की सर्वप्रथम आठवतं ते नारळाचं झाड. समुद्र किनाऱ्यालगतची वालुकामय किंचित खारट जमीन, भरपूर पाऊस, दमट हवामान, हे सर्व घटक नारळासाठी अगदी अनुकूल. म्हणूनच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नारळ लागवड आढळते. काजूची कहाणी थोडी वेगळी आहे. मूळचा ब्राझीलचा हा वृक्ष पोर्तुगीजांनी 16व्या शतकात गोवा आणि कोकणात आणला. सुरुवातीला मातीची धूप थांबवण्यासाठी लावलेली झाडं पुढे सोन्याची खाण ठरली. आज वेंगुर्ला, मालवण, देवगड, कणकवली, दापोली, गुहागर हे भाग काजूसाठी प्रसिद्ध आहेत. नारळाचं झाड साधारण 60 ते 80 वर्ष जगतं. काही पारंपरिक जाती 100 वर्षापर्यंत फळ देतात. लागवडीनंतर 5 ते 7 वर्षांनी उत्पादन सुरू होतं. योग्य निगा राखल्यास एका झाडापासून वर्षाला 80 ते 100 नारळ मिळू शकतात. काजूचं झाड तुलनेने 30 ते 40 वर्ष जगतं. मात्र 3 ते 4 वर्षातच उत्पादन सुरू होतं. एका झाडापासून सरासरी 8 ते 15 किलो काजू मिळतो. सुधारित जातींमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य आहे. याच पार्श्वभूमीवर नारळ प्रोत्साहन योजना महत्त्वाची ठरते. अनेक ठिकाणी जुनी व कमी उत्पादन देणारी झाडं आहेत. त्याऐवजी अधिक उत्पादनक्षम आणि रोगप्रतिकारक जातींची लागवड करण्यावर भर दिला जाणार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश आहे. दरवर्षी सुमारे 20 ते 22 अब्ज नारळाचं उत्पादन होतं. या एकूण उत्पादनापैकी सुमारे 85 ते 90% नारळ उत्पादन हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर राज्यामध्येच होतं. विशेषतः केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात नारळ लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान, 1000 ते 3000 मिली पाऊस आणि समुद्रकिनारची आर्द्रता या सर्व गोष्टी नारळासाठी अनुकूल आहेत. काजू देखील डोंगर उतार आणि लाल मुरमाड जमिनीत उत्तम वाढतो. कोकणातील भौगोलिक रचना आणि हवामानामुळे येथे दर्जेदार काजू तयार होतो. भारतातील सुमारे 60 ते 70% काजू उत्पादन हे देखील पश्चिम किनारपट्टीवरील राज्यातून येते. कोकण, गोवा आणि कर्नाटकाचा किनारी भाग दर्जेदार काजूसाठी विशेष प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला काजू संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7 अशा सुधारित जाती इथून विकसित झाल्या. W180 हा मोठ्या आकाराचा दर्जेदार काजू काजूंचा राजा म्हणून ओळखला जातो. W240 आणि W320 या श्रेणी बाजारात अत्यंत लोकप्रिय आहेत. नारळासाठी गुहागर, दापोली, श्रीवर्धन, मुरुड, देवगड हे भाग ओळखले जातात. दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ नारळ आणि काजू संशोधनात आघाडीवर आहेत. नारळाचा वापर धार्मिक विधींमध्ये, स्वयंपाकघरात, तेल निर्मितीत, मिठाईत आणि आयुर्वेदात मोठ्या प्रमाणावर होतो. नारळ पाणी हे नैसर्गिक क्षारयुक्त पेय म्हणून प्रसिद्ध आहे. काजू हा स्नॅक्स, मिठाई, बेकरी आणि हॉटेल उद्योगासाठी अत्यावश्यक घटक आहे. देशांतर्गत मागणी सातत्याने वाढते आहे. निर्यातीत भारत आघाडीवर आहे. काजू अमेरिका, युरोप, संयुक्त अरब अमिराती, जपान येथे मोठ्या प्रमाणावर जातो. नारळापासून तयार होणारे शुद्ध नारळ तेल, सुकवलेला किस, दोर व चटया यांना परदेशात मोठी मागणी आहे. जागतिक स्तरावर काजू आणि नारळाला मोठी मागणी आहे. दरवर्षी जगभरात सुमारे 8 ते 9 लाख मेट्रिक टन काजूची आयात होते. अमेरिका, युरोपियन देश, चीन आणि संयुक्त अरब अमिराती हे प्रमुख आयातदार आहेत. भारतातून दरवर्षी अंदाजे 3 ते 4 लाख मेट्रिक टन प्रक्रिया केलेले काजू निर्यात केला जातो. नारळ आणि त्यापासून तयार होणारी उत्पादनांची जागतिक बाजारपेठ सुमारे 15 ते 20 अब्ज डॉलर इतकी आहे आणि ही मागणी दरवर्षी वाढत आहे. विशेषतः आरोग्य जागरूक ग्राहकांमध्ये नारळ तेल आणि व्हर्जिन कोकोनट ऑइलला मोठी मागणी आहे. सरकारचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. 2030 भारत कच्चा काजू आणि नारळ उत्पादनात पूर्ण स्वावलंबी व्हावा. सध्या काही प्रमाणात कच्चा काजू आफ्रिकन देशांमधून आयात केला जातो. देशांतर्गत उत्पादन वाढल्यास आयात कमी होईल आणि निर्यात वाढेल. या अभियानात खालील बाबींवर भर देण्यात येणार आहे: सुधारित जातींची लागवड, प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन, आकर्षक ब्रँडिंग आणि पॅकेजिंग, जागतिक बाजारपेठेत भारतीय दर्जेदार काजू अशी प्रतिमा निर्माण. काजू प्रक्रिया उद्योगात महिलांचा मोठा सहभाग आहे. सोलणे, वाळवणे, वर्गीकरण या सर्व टप्प्यात ग्रामीण महिलांना रोजगार मिळतो. नारळापासून तेल, दोर, चटया, शुद्ध तेल, बाटलीबंद नारळ पाणी अनेक मूल्यवर्धित उत्पादने तयार होतात.
कोकणात कृषी पर्यटनाची मोठी संधी आहे. काजू व नारळ बागांची पाहणी, स्थानिक उत्पादन विक्री, पर्यटन आणि शेती यांचा सुंदर संगम. काजूमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम जास्त असतात. हृदयासाठी उपयुक्त चरबीचे प्रमाण असते. नारळात लॉरिक आम्ल, तंतुमय घटक आणि नैसर्गिक क्षार असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतो. उत्पादन वाढल्यास दर स्थिर राहतील आणि ग्राहकांनाही फायदा होईल. मात्र आव्हानेही तितकीच आहेत. हवामान बदलामुळे अनियमित पाऊस, नारळात खोडातून स्राव होणारा रोग, काजू टी मॉस्किटो कीड, मजूर टंचाई आणि प्रक्रिया खर्च वाढ. पण सुधारित तंत्रज्ञान, संशोधन आणि सरकारी मदतीमुळे ही आव्हाने नक्की पार करता येतील. नारळाच्या प्रचलित जाती: पश्चिम किनारपट्टी उंच जात, टिपतूर उंच जात, चौघाट नारंगी, बुटकी जात, मलेशियन बुटकी जात. अधिकृत रोपवाटिकांमधून आणि कोकण कृषी विद्यापीठातून दर्जेदार रोपे उपलब्ध होतात. कोकणातील हजारो कुटुंब नारळ आणि काजूवर अवलंबून आहेत. उत्पादन वाढलं तर स्थानिक बाजारपेठ, शिक्षण, पर्यटन सर्व क्षेत्रांना चालना मिळेल. महिला बचत गटांना प्रक्रिया उद्योगात संधी मिळेल. निर्यात वाढली तर परकीय चलनात वाढ होईल. मंडळी, नारळ आणि काजू ही फक्त पिकं नाहीत, ती कोकणाची ओळख आहेत. समुद्राच्या लाटांसारखीच ही झाडं वर्षानुवर्ष उभी आहेत. आता नव्या योजनांमुळे त्यांना नवं बळ मिळणार आहे. जर अभियान 2030 यशस्वी झालं तर भारतीय काजू आणि नारळ जागतिक बाजारात दर्जेदार ब्रँड म्हणून उभे राहतील आणि कोकणातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खरं हास्य फुलेल. ही योजना खरंच परिवर्तन घडवणारी ठरेल का? वेळच सांगेल. पण संधी मोठी आहे आणि कोकणात क्षमता देखील तितकीच मोठी आहे. तुम्हाला काय वाटतं? या योजनेचा कोकणाला किती फायदा होईल? तुमचं मत नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.